गुड मॉर्निंग गाईज. मी असे केस मोकळे सोडले म्हणजे माझा केस रिलेटेड व्हिडिओ आहे की इतके लॉंग हेअर्स होते माझे आणि आय वॉन्ट म्हणजे मी 2 दिवसापासून हा विचार करते की आय वॉन्ट शॉर्ट हेअर्स. मी खूप विचार केला आणि आता जस्ट आय टेक इट अँड कट इट. तेही कुठल्या पार्लर वगैरे मध्ये मी जाऊन मी घरीच कट करेन. सी मी दाखवते तुम्हाला कसं कट करते. ही खूप मोठी रिस्क आहे. मेरा नाम संस्कृती मैं रिस्क लेते रहती लाईफ पे. दॅट्स ऑल आय डू. चला बाय. मी भेटते तुम्हाला. मी केव्हा कट करते ना तेव्हा दाखवते. इज वी आर गोइंग फॉर इट. माझी पार्लर वाली व्हिडिओ खूप भीती वाटते राखी मला. आता डायरेक्ट रिझल्ट दाखवणार आहे. मला खूप भीती वाटते बिकॉज केस कापून टाकले त्या पोरीने माझे. बापरे. हे बघा. ओ माय गॉड. आणि मी तुम्हाला माझी हालत दाखवते. वेट. आर यू रेडी गाईज? दिस इज व्हॉट आय हॅव डन ऑफ माय दिस गर्ल. आता लपू नको यार. किती छोटे करून दिले. हिला समजतंय. ठीक आहे ब्रो. आय एम लाइकिंग इट. आता माहित नाही मी याला किती दिवस लाईक करणार आहे हे मला माहिती. सकाळ झाली, आंघोळ नाही केली, ब्रश नाही केली आणि कैची वगैरे घेऊन बसलोय आम्ही. खूप डेंजर काम केले. बट बघू. आज मी हेअर वॉश करते मस्त. याला सेट करते. बघू दुपारपर्यंत कसे होता. ठीक आहे ना? होतील ना चांगले. नाही असे पण छान कट केले ना. असे पण छानच दिसत आहेत. बट ते सेट केल्यावर थोडे अजून दिसते. पक्का पार्लर वाली दीदी काही गॅरंटेड दिसत नाही तरी मी. नाम बनते हैं रिस्क से और मेरा नाम संस्कृति काजल है उर्फ रिस्क है. तुला 1 2 3 राखी. आय एम सो फकिंग हॅपी. ब्लॅक वर ब्लॅक घातलं ना म्हणून जास्त समजत. आणि उलटी अशी पूर्ण मागं हो. पुढे हो. अशी काही दिसते मी. मी कशी दिसते बाय द वे. मला म्हणजे मला आतापर्यंत अजून काही रिग्रेट नाही झालं. बट मला आवडलंय सिरियसली. म्हणजे कायच फरक पडतो यार. क्या फरक पडताय. वाढून जाते माझे हेअर ग्रोथ फास्ट. थोड्याच दिवसात ते परत नॉर्मल होऊन जाते. सो इट्स ओके ना. थोड्या दिवस असं थोडा फ्लेक्स करून घेऊ शॉर्ट हेअर्सचा. सारखं तर नाही करतायत. I know. खूप. आय लिटरली फेल्ट टुडे. हा खूप मोठा डिसिजन आहे ब्रो. लॉंग हेअर्सला इतकं शॉर्ट करणं. म्हणजे मुली का घाबरतात ना ते मला आज समजलं. बिकॉज मी खूप दिवसांनी इतके लॉंग हेअर्स केले होते. मी माझ्या आधी ना शॉर्ट असे इतकेच राहायचे. बट हे खूप दिवसांनी केलं आणि मी इतकं म्हणजे नव्हतीच करणार. मी इतकेच ठेवायचा प्लॅन होता माझा. बट राखीने डायरेक्ट घेतलं, पोनी घातली आणि कट करून टाकलं. आता काहीच मी बोलू शकत नाही बिकॉज झालं एकदा. लेट इट बी. काही फरक पडत. माझे खूप हेअर्स डॅमेज झाले होते. परत मग हेअरफॉल खूप होत होता. लाईक डॅन्ड्रफ खूप होता. सो मला ते हे करणंच होतं बिकॉज थोडेसे ना क्लीन करायला इझी जातील, मेंटेन करायला इझी जातील थोडे दिवस. ते परत प्रॉपर झाले की ऑफकोर्स हेअर ग्रोथ तर होणारच आहे. बट हा माझा लुक कसा वाटला माझा. आय नो. मला माहित नाही म्हणजे मी ह्या आनंदात किती दिवस राहणार आहे आणि कधी मी रिग्रेट करायला स्टार्ट करणार आहे. बट मला नाही करायचं यार. मला नाही करायचं रिग्रेट. म्हणून मी हॅपीच राहणार. थँक्यू फॉर वॉचिंग. ही एकदम अचानक मध्ये शूट केलेली व्हिडिओ आहे. मला माहिती नाही मी पोस्ट करणार आहे की नाही. बट मला डिसिजन सर्वांना सांगायचं आहे म्हणून मी मे बी ही व्हिडिओ पोस्ट करेन. एडिट करून आजच पोस्ट करून देईल. आज सकाळीच मी 2 दिवसापासून फक्त विचार करत होती हेअर कट करायचा. मला खूप इच्छा होत होती आणि मी म्हणजे कोणाला विचारायची हिंमत नव्हती. सो मी चॅटजीपीटीला पहिले विचारलं. देन मी हर्षूला मेसेज करून विचारलं की मी करू का हेअर कट. सो तीही बोलली की जर तुला इतकंच वाटत असेल तर कर आणि नसेल वाटेल नंतर रिग्रेट करणार असेल तर तू नको करूस. हे हर्षूही मला बोलली, चॅटजीपीटी मला बोलली. आफ्टर तीच माझी चॅटजीपीटी आहे, माय क्युटी. सो हे मला दोन्ही साईडने असं ऐकवलं. सो माझी तर इच्छा होती ती ऑफकोर्स. वेट खूप गरम होतंय मला. ठीक आहे फॅन लावलं तर आवाज नाही येणार. सो माझी तर इच्छा होतीच. मग मला फक्त हे गोष्ट होती की मम्मीला विचारायचं आणि
आय एम सो लकी इन दॅट. लाईक मी असं काही झोपेतून उठताच मम्मीला बोलली, मम्मी मी 2 दिवसापासून असा विचार करते की मी हेअर कट करेन, आणि हेअर शॉर्ट हेअर्स करेन, हेअर कटच नाही फक्त शॉर्ट हेअर्स करेन. इतके दिवस मला मम्मी पप्पा नाही बोलत होते हेअर कट करायला, बिकॉज खूप जास्त ग्रोथ झाली होती, माझे हेअर्स खूप लॉंग झाले होते, सो ते नाहीच बोलत होते, खूप छान दिसत होते म्हणून. बट आपल्याला ते मेंटेन करायला माहिती असतं, इथे तिथे केस पडतात, दुसरी गोष्ट ते त्रास वेगळाच असतो की इतके केस गळत आहेत असं तसं. सो विचारलं मम्मीला, मम्मी बोलली कर कट, आणि लगेच राखीने सीझर आणली, हेअर्स लाईक ओले केले आणि कट करून टाकले, आणि हिअर इट इज व्हॉट इट इज. आता काहीच नाही करू शकत आपण. घेतला डिसिजन फास्ट अँड फ्युरियस, व्हिडिओही बनवून टाकली, मी ही पोस्ट करणार आहे 100%. बाकी थँक्स फॉर वॉचिंग. मला नक्की सांगा मी कशी दिसते, नक्की चांगली दिसते का, मला सूट होतंय का हे. आय डोंट नो, म्हणजे मला तर आवडतंय, बट मग ते समोरच्याला समजेल ना की मला सूट होतंय की नाही. आय डोंट नो. सो मला हे सांगा की मला सूट होतंय की नाही. आणि थँक्स फॉर वॉचिंग. लाईक दिस व्हिडिओ, शेअर दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय क्युटीज.